आज मस्त बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले होते। तर त्यासाठी कढईमध्ये तूप टाकलं, त्यानंतर त्यामध्ये खसखस टाकली, त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकली, ओल्या नारळाचा जो खव असतो तो 1.5 वाटी टाकला, त्यासाठी पाऊण वाटी गूळ टाकला, छान परतून घेतलं, त्यामध्ये विलायची पावडर टाकली। जोपर्यंत सारण बनते स्टफिंग तयार होते तोपर्यंत इकडे एका गॅसवरती पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं आणि 1 वाटी दूध टाकलं, त्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं पाणी आणि दूध असेल तेवढंच तांदळाची पिठी टाकायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये पीठ टाकून छान हटवून घ्यायचं आणि त्यानंतर 15 मिनिटं तशीच वाफेवरती उकड जी आहे तशीच शिजू द्यायची गॅस बंद करून। त्यानंतर थंड व्हायच्या आधी स्मॅशरने मॅश करून घ्यायचे, छान जे आहे एकजीव करून घ्यायचे, हाताने मळून घ्यायचं। त्यानंतर मस्त छान असे मोदक तयार करून घ्यायचे। कढईमध्ये पाणी ठेवलं, त्यावरती स्टँड ठेवून मोदक जे आहे छान उकडून घेतले 15 ते 20 मिनिटं आणि तुम्ही ते बघू शकता मस्त मोदक तयार आहे उकडीचे, एकदम मस्त लागतात, गरमागरम ते एकदम छान लागतात। बाप्पासाठी प्रसाद ठेवला, आरती वगैरे केली आणि गरम गरम मोदक आणि तुपाची धार एकदम मस्त लागते। डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती आहे, लिंक